बघा, ज्यांनी स्वतःची स्वप्न मोडून तुमची स्वप्न पूर्ण केली, आज त्यांच्याशी बोलायला वेळ नाही. बापाला फक्त एवढंच ऐकायचं असतं की बाबा तुम्ही जेवलात का. आईला फक्त एवढंच हवं असतं, आई तुझी खूप आठवण येते. पण दुर्दैव असं आहे की आजकाल लव यू जानू सहज बोललं जातं, पण आई बाबा तुमच्यावर प्रेम आहे हे शब्द मात्र मनातच राहून जातात. मी काल परवा छत्रपती संभाजीनगर ते परभणी ट्रेनचा प्रवास केला. या ट्रेनमध्ये 18 ते 19 वर्षाची सुंदर मुलगी बसली होती. तिच्या समोरच मी बसलेला होतो. तिला सोडायला तिचे बाबा आले होते. ती जागेवर बसल्यावर तिने वडिलांना म्हटलं, डॅडी आता तुम्ही जा ना, ट्रेन अजून 10 मिनिटं थांबणार आहे. वडील थोड्या उदास स्वरात म्हणाले, काही हरकत नाही बाळा, अजून 10 मिनिटं तुझ्या सोबत घालवतो. आता तुझे क्लासेस सुरू होत आहेत, पुन्हा बऱ्याच दिवसांनी तू येशील. मुलगी शिकत असावी, कारण तिचं वय आणि वेशभूषा पाहून ती विवाहित वाटत नव्हती. ट्रेन सुरू झाली. तिनं खिडकीतून हात हलवलं आणि म्हटलं, बाय डॅडी. अरे हे काय, तुम्ही रडताय? प्लीज. नाही ना. वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. दरम्यान ट्रेन वेग घेत होती आणि वडील रुमालाने डोळे पुसत स्टेशन बाहेर निघाले. मुलीने लगेच फोन लावला, हॅलो मम्मी. हे काय ग? ट्रेन सुटताच डॅडी रडायला लागले. आता पुढच्या वेळी मी त्यांना सोडवायला बोलवणारच नाही, मी एकटी ऑटोने येईन. ठीक आहे, पोहोचल्यानंतर फोन करते. डॅडीची काळजी घे हं. मी काही वेळ त्या मुलीकडे पाहत राहिलो. तिच्या डोळ्यातून एखादा अश्रू दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र ती निराशाच झाली. तिच्या डोळ्यात ओलावा नव्हता. थोड्या वेळाने तिने पुन्हा कॉल लावला, हॅलो जानू, कसा आहेस? मी ट्रेन मध्ये बसले. हो, आताच निघाली, उद्या सकाळी पोहोचेन. न्यायला ये हा. लव्ह यू टू. मी पण तुला खूप मिस केलंय. आता फक्त काही तासाचा प्रश्न आहे. मित्रांनो, आजच्या काळात मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवणं गरजेचं आहे, हे खरंय, पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत, हे नाकारता येणार नाही. मी असं म्हणत नाही की बाहेर शिकणारी मुलं आणि मुली हे चुकीच्या मार्गाला लागतात, पण काही जण पाश्चात्य संस्कृतीचा प्रभावात वाहवत जातात आणि त्यांना आई वडिलांचं प्रेम, त्यांचं त्याग, आई वडिलांच्या भावना विसरायला होतात. हेही विसरतात की त्यांच्या आई वडिलांनी किती कष्ट करून, किती स्वप्न उराशी बाळगून आपल्या लेकराला शिक्षणासाठी आपल्यापासून दूर पाठवलंय. म्हणून सर्वांना विनंती आहे की आई वडिलांच्या भावनांना कधीही दुखवू नका. त्यांच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाणीव ठेवा. जगात कोणतंही प्रेम पुन्हा मिळू शकतं, परंतु आई वडिलांचं प्रेम नाही मिळत. त्यांची जागा पुन्हा कोणीच घेऊ शकत नाही. जर माझ्या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून क्षमा मागतो. नेहमी आनंदित राहा. नमस्कार.